ह्या चिठ्ठीत असं लिहिलंय का तुम्हाला माझ्या भूतकाळाबद्दल वर्तमानाबद्दल काय माहिती आहे? म्हणजे नेमकं काय संबंध आहे तुमचा, काय माहिती आहे तुम्हाला? म्हणजे हे तुम्ही मला इथं बोलवण्यासाठी असं सगळं केलं? काय चाललंय हे सगळं? तुम्ही मला का बोलवून घेतलं इकडं? आम्ही नाही बोलवलं. आम्ही बोलवून घेतलंच नाहीये. तू स्वतः स्वइच्छेने गाडीत बसून इथे आलीयस, बरोबर ना? मला फसवून आणलंय तुम्ही. अजिबात नाही हो. आम्ही कशाला फसवू तुम्हाला? मी त्या चिठ्ठीत काय म्हटलं होतं? तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. ती उत्तरं मिळवायला तुम्ही इथे आलात. नाही लक्षात येते अजूनही? हरकत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो, पण ना थोडासा धीर धरा. काय असतं, एक अत्यंत महत्वाची गोष्ट असते जी मिसिंग आहे तुमच्यात. पेशन्स. ते पेशन्स नाही आहेत तुमच्यात. पण हरकत नाही, मी तुम्हाला मदत करेन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सविस्तर अशी उलगडून सांगेन तुम्हाला. कसं आहे ना कमल, तू आता ज्या वास्तूत बसलेली आहेस ती फक्त वास्तू नाहीये. ते फक्त क्लासेस नाहीयेत. विजेता कोचिंग क्लासेस हा एक ब्रँड आहे, ब्रँड. आणि फक्त महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली हीच ओळख आहे. तू आता आमच्या 51व्या ब्रांचमध्ये बसलेली आहेस. इथे भारतभरातून अनेक विद्यार्थी दरवर्षी ॲडमिशन मिळावी म्हणून ॲप्लिकेशन करतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही ॲडमिशन देतच नाही. आम्ही आमचा कट ऑफ मेंटेन केलेला आहे. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला एकदा सांगून तुमच्या डोक्यात शिरणं झालंय का? मला तुमचा क्लास लावायचा नाही. काय चाललंय तुमचं? सारखं सारखं तेच सांगताय मला. लाखो कोटी रुपये दिले तरी मी मला लावायचा नाही. एक तर तुम्ही मला इथं फसवून घेऊन आलाय. फसवून नाही आणलंय तुला. तुला रोख किंमत देतोय त्याची. आणि तू काय बोर्ड फाडून आलेला नाहीयेस. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फक्त पहिली आलेली आहेस, तेही फर्स्ट इयरला. हा काय मोठे तीर नाही मारलेले तू. तुझा फोटो आमच्या बॅनरवरती नसेल तर काय आमचे क्लासेस बंद पडणार नाहीयेत. पण ही जी काही ऑफर मी तुला देतोय ना ती स्वीकार. हा पैसा तुझ्याकडे असेल ना तर तुझे सगळे प्रॉब्लेम्स संपतील, सुटतील कायमचे. हातात पैसा असेल ना तर तुला आयुष्यात काहीही मिळवता येतं, आणि पैसा नसेल ना तर आयुष्यात काहीही करता येणार नाही तुला. आणि आता ना एक गोष्ट ध्यानात ठेवायचीस तू. इथे फिट करून घे कायमची. या रितेश सरपोतदारला नाही ऐकायची सवयच नाही. मी सांगितलं ना तुला, तुझा फोटो आमच्या बॅनरवर नाही लागला तर आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचे काही क्लासेस बंद पडणार नाहीयेत. पण मला होकार मिळवायची सवय, मला छंद आहे. आणि कोण आहेस तू? तुझी ओळख काय आहे? हे असले विकार, वर्कर पोलकं घालायचं, हे असले दोन दोन वेण्या घालायच्या, हे असला पेहराव करून कोण फिरतं आजच्या जगात? खेडेगावातनं कुठून तरी उठून यायचं, मुंबईमध्ये नाव कमवायला, स्वतःची ओळख निर्माण करायला. काय ओळख आहे ग तुझी? कोण आहेस तू? तुझी लायकी काय आहे? नथिंग. माझी ओळख कोल्हापूरच्या सिद्धटेक गावातून आलोय.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांची शिकवण घेऊन जगतोय अभिमानानं. जसं तुम्हाला नाही म्हणलेलं आवडत नाही की नाही, तसंच मला खोटं नाटक केलेलं अजिबात आवडत नाही आणि खोट्याची साथ द्यायला तर नाहीच नाही. तेव्हा उगा माझ्या नादाला लागू नका, गप जाऊ द्या. मला या तुमच्या क्लासची मला अजिबात गरज नाही आणि तुमच्या बॅनरसाठी फोटो बिटो तर मी देतच नसतो, कारण ही फसवणूक आहे लोकांची. हे असं खोटं वागायचं, जी पोरं क्लासमध्ये नाही त्यांचं बॅनर लावून गोरगरीब पोरांच्या पालकांना लुबाडणाऱ्या, त्यांची फसवणूक करणाऱ्या, त्यांच्याकडनं विनाकारण पैसे उकळणाऱ्या तुमच्यासारख्या शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या लोकांना तर साथ. म्हाताऱ्यावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं, तो काय करतो, जरा जरी त्याची हालचाल दिसायला लागली, काय चुकून बोलायला वगैरे लागला, असं काही जर तुझ्या नजरेत आलं तर आधी मला येऊन सांगायचं, कळलं? आई, मला एक गोष्ट कळत नाही, जर त्या म्हाताऱ्याने हालचाल केली नाही स्वतःहून तर तो पडला कसा? तू घरात होतीस म्हणजे कोणीतरी त्याला धक्का मारला. अगं, याचा अर्थ कळतोय का तुला की त्या म्हाताऱ्याचा अजून एक दुश्मन आहे? लिहून घे. बघ बघ, विचार करून बघ. आहे नाही नाही, एवढ्यात काय तुला डॉक्टरकडे घेऊन जायची गरज नाही आहे. जरा मला कळत नाही, पण हा मुद्दा माझ्या नजरेत कसा काय आला नाही, मला कसा काय हा प्रश्न पडला नाही. पण असे